त्यामुळे एकीकडे दरिद्री झालेल्या पाकिस्तानला आता आणखी 1.1 अब्ज डॉलर्सचं कर्ज मिळणार आहे। IMF कडून लवकरच कर्ज वितरणाची शक्यता आहे। त्यांनी खरं तर त्यांच्यापुढे पदर पसरले होते आणि कर्जाच्या पैशानं भारतावर हल्ल्याचे मनसुबे आता पाकिस्तान पुन्हा एकदा रचणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आणखी किती लाजिरवाणा वागणार हा पाकिस्तान असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अपडेट जाणून घेऊयात, अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, खरं तर आधीच भिकेला लागलेला हा असा देश आहे, त्यामुळे आणखी तो किती लाजिरवाणा वागणार आहे असा प्रश्न निमित्तानं उपस्थित होतोय। नक्कीच पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कर्जावर असलेली दीर्घकालीन जी अवलंबित्व आहे ते आणखीन आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। एकूणच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं संकटात सापडलेल्या या पाकिस्तानला 1.1 अब्ज डॉलर्सची आर्थिक विशेष पॅकेज जे आहे ते देण्याची तयारी दर्शवली असल्याचं कळतं आहे। एकूणच पाकिस्तानकडनं या संदर्भात 1.4 अब्ज दशलक्ष डॉलर्स संदर्भातली मागणी करण्यात आलेली होती, मात्र मंजुरी जर का पाहायची तर ती आज मिळणार होती। कार्यकारी मंडळाची आज IMF ची बैठक होती आणि या बैठकीनंतर 1.1 अब्ज डॉलर्स देण्याची तयारी ही आपल्याला दिल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच ही मदत 7 अब्ज डॉलर्सच्या विस्तारलेली जी निधी आहे, जो एकूण एक्सटेंडेड फंड फॅसिलिटीचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत ही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र हे आणखी एक कर्ज वाटप आपल्याला म्हणावं लागणार आहे जे पाकिस्तानला देऊ केलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी भारताकडनं देखील याला विरोध दर्शवण्यात आलेला होता आणि अशातच जी मागणी केलेली होती त्याच्या काहीशी रक्कम जी आहे ती कमी आपल्याला दिल्या गेल्याचं दिसतंय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।